हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्याच दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. कष्ट तर ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते. हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आहे. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 13 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. 1910 साली पॅरिसहून लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करण्यात आली होती. आजच्याच दिवशी 2007 साली वेस्ट इंडिजमध्ये 9व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले. आजच्याच दिवशी 1800 साली बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी पेशवाईतील 3.5 शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे होते. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1742 रोजी सातारा या ठिकाणी झाला. 1999 मध्ये जलाशयाच्या तळाला भोग पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या सहाय्याने भूमिगत जलविद्युत गृहात नेऊन त्याद्वारे वीज निर्मिती करणाऱ्या म्हणजेच लेक टॅपिंग आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. 1928 साली कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला होता. आजच्याच दिवशी 2004 साली उस्ताद विलायत खां यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते सतारवादक होते. त्यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1955 मध्ये वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते नेपाळचे राजे होते. त्यांचा जन्म 23 जून 1906 रोजी झाला. 1901 मध्ये बेंजामिन हॅरिसन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1833 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1940 मध्ये अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकल ओडवायर यांची उधम सिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. आजच्याच दिवशी 1930 साली क्लाइड W. टॉम्बॉग या शास्त्रज्ञाने प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला 18 फेब्रुवारी 1930 या दिवशीच लागला होता. आजच्याच दिवशी 1926 मध्ये रवींद्र पिंगे यांचा जन्म झाला. ते ललित लेखक होते. त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 2008 रोजी झाला. 1997 मध्ये कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीने मदर टेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली होती. 1997 मध्ये शीला इराणी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक होत्या. 1733 मध्ये जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म झाला. ते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी ऑक्सिजनचा शोध लावला. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1804 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1893 मध्ये डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्या संशोधक होते. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1985 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1781 मध्ये विल्यम हर्शेल याने युरेनस या ग्रहाचा शोध लावला. 1994 मध्ये श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व C2 या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते होते. 1967 मध्ये सर फ्रँक वॉरेल यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1924 रोजी झाला. 1899 मध्ये दत्तात्रय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म 27 जून 1875 मध्ये झाला. 1996 मध्ये शफी इनामदार यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते अभिनेते व नाट्य निर्माते होते. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1945 रोजी झाला.
तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.